एरवी पालक पुरी बनवताना पालकाची ग्रेव्ही केली जाते, पण त्या ग्रेव्हीमुळे काय होतं तुम्हाला माहिती का? पालकाची पुरी ही खूप वाक्कस होते आणि खायला ना असं तोंड दुखतं चावून चावून। तर मग तीच अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत ज्याच्यामुळे पालक पुरी अगदी खुसखुशीत आणि नरम होणार आहे। नमस्कार, तर जयस पॉकेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पालक पुरी। मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, पालक पुरी बनवताना ग्रेव्ही बनवली जाते, पण ते पालकाच्या ग्रेव्हीमुळे काय होतं, पालक पुरी ही खूप वाक्कस होते। पण ते वाक्कस न होण्यासाठी आपण आज काहीतरी त्यामध्ये नवीन इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खूप पौष्टिक ही बनणार आहे। तर चला बघूया पालक पुरी कशी बनवायची झटपट। तर पालक पुरी अगदी रेडी आहे, खुसखुशीत वरतून आणि आतून अगदी मऊ आणि नरम, सगळ्यांना खाता येईल अशी। अगदी लहान मुलापासून तर म्हातारा माणसापर्यंत ही पुरी खाता येईल आणि अगदी चविष्ट, तोंडाला अगदी छान चव येते। तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आपल्याला पालक घ्यायचा आहे आणि तो छान धुवून घ्यायचा आहे। तर इथं मी एक पालकाची जुडी आणलेली आहे। साधारणतः बाजारामध्ये जशी एक जुडी मिळते तशीच ही आहे। तर आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे आणि निथळून घ्यायचे आहे आणि बारीक अशी छान कापून घ्यायची आहे। जेवढं तुम्हाला बारीक कापता येईल ना तेवढं छान, म्हणजे पुरी लाटायला अगदी सोपं जाईल। एक मोठी वाटी आपल्याला कणिक लागणार आहे, त्याच्या अर्ध आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे आणि त्याच्या अर्ध बेसनाचं पीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि पालक छान कापून घ्यायचा आहे। पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। तर सर्वात प्रथम आपण आधी कणिक टाकलेली आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि सपोज तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर त्याऐवजी बाजरी नाचणीचं सुद्धा घालू शकता। आता यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आणि आधी जे सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले ना ते मसाले यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हे पीठ सगळं एकजीव करायचं आहे, छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे। आणि सर्वात प्रथम पालक आणि पीठ आपल्याला मळायचं आहे। जेवढं आपल्याला मळता येईल ना तेवढं मळा, म्हणजे जेवढं या पालकामध्ये पाणी असेल ते या कणकेत मुरलं जाईल आणि पुरी ही अगदी नरम आणि खुसखुशीत होईल। जर तुम्ही जास्त पाणी याच्यामध्ये ॲड केलं तर याला नंतर पाणी सुटत जातं आणि हळूहळू आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला भिजवत जायचं आहे। कणिक मळून झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी मी याला झाकून ठेवलं होतं। आता हा गोळा अगदी छान भिजलेला आहे आणि कणिक ही मळताना अगदी कडक मळायची आहे, जेणेकरून आपल्याला तळताना तेल कमी लागतं। आणि आता गोळे करून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। कणकेचे गोळे अगदी छोटे छोटे करून छान छान गोल गोल पुरी लाटून आपल्याला हे तळायला घालायची आहे। पुरी लाटताना कधीही थोडं तेल लावायचं गोळ्याला आणि मगच लाटावं। जर तुम्ही पिठाचा वापर केला ना तर तेल आपलं सगळं पिठाने खराब होतं आणि पुरी
पुरीला ही अगदी बारीकसर असं काळपट काळपट रंग येतो, त्यामुळे थोडं थोडं तेल लावायचं कणकेच्या गोळेला आणि पुरी लाटून घ्यायची। तर इथं मी आता 4-5 पुऱ्या अगदी झटपट लाटून घेते आणि मग तळायला घेऊया। तेलही छान गरम झालेलं आहे, तर पटापट आपण पुरी तळून घेणार आहोत। तर मी थोडा गोळा टाकून बघितला अगदी चिमूटभर, तर तो अगदी छान फ्राय होऊन आला। तर पटापट आपण पुरी जी आहे ती यामध्ये घालायची आणि तळून घ्यायची। तर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, अगदी हाय पण नाही आणि लो पण नाही। अगदी छान आपल्याला हे मीडियम गॅसवरती बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी पुरी तळून घ्यायची आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पालक पुरी अगदी छान अशी रेडी झालेली आहे। तर तुम्ही त्याची कोटिंग बघू शकता, अगदी कुरकुरीत दिसत आहे आणि तांबड पिवळसर असा रंग आलेला आहे, अगदी सुंदर झालेली आहे, चविष्ट। मी तुम्हाला इथून चव काय सांगू, तुम्ही स्वतःच बनवून बघा आणि खाऊन बघा, किती टेस्टी ही बनते। आणि ज्वारीच्या पिठामुळे हिला वाक्कसपणा येत नाही, अगदी चविष्ट बनते। तर मस्त अशी पालक पुरी तयार आहे खाण्यासाठी।